आता हे लोक दबाव टाकत आहेत. अहो तर फौजदार साहेब, तुम्ही प्रशासन तुमच्या हातामध्ये काय खेळ खेळण्यासाठी ठेवले आहेत काय? अहो उचला एकेकाला आणि टाका तुरुंगात. फौजदार साहेब, अरे अरे बाजूला व्हा, 10 पावले लांब राहा याच्यापासून. हे नाही करू शकत तुम्ही, आणि हे तुम्हाला देखील माहिती आहे. ए भीमराव, 4 दिवस वकिलाचे काम काय केलेस? स्वतःला काय कायद्याचा जाणकार समजायला लागलास? हा, अहो जा जा फौजदार साहेब, जा तुम्ही. मेघनाथजी, हे करणं एवढं सोपं नाहीये. असे आम्ही सर्वांना उचलून तुरुंगात नाही टाकू शकत. का नाही टाकू शकत? मी सांगतो. प्रशासनाची बी जबाबदारी असते उत्तर द्यायची. असं शांतीत बसलेल्या माणसांनी उचलून जर तुम्ही तुरुंगात टाकलंय, तर जे लोक उच्च पदावर बसलेले आहेत त्यासनी हे लोक काय उत्तर देणार? जोपर्यंत आमची माणसं आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत होते, तेव्हा प्रशासन वातावरण खराब होण्याचं नाटक करून आमच्या लोकांनी मारू शकत होते. पण आता यांच्याकडे कुठलं कारण बी नाहीये. स्वप्न आहे रामजी, स्वप्न जे कधीच पूर्ण नाही होणार. आमच्या सभेमध्ये तुमची भागीदारी कधीच नाही होऊ शकणार. होणार. बास, अजून थोडा वेळ वाट पहा. ऐका तुम्ही सगळे, कान उघडे ठेवून ऐका. उद्यापासून तुम्हा सर्वांची नोकरी गेली. काय? असं नका करू मालक, आम्ही समजे रस्त्यावर येऊ मालक. बस, एक संधी देतोय. बोला मालक. उद्या सकाळ होण्याच्या आधी त्या जोखू आणि भीमला सोडून सर्वांना चाळीमध्ये घेऊन जा. तेव्हाच तुम्हा लोकांच्या नोकऱ्या वाचू शकतात. नाहीतर तुम्हा सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्याच. शिशुपाल धमकी दिल्यानंतर ना, तो हितेश, जनार्दन, मनोहर आणि ती जिजाबाई हे सर्व लोक जाणार त्या चाळीतल्या लोकांजवळ त्यांना घरी परत आणण्यासाठी. त्यामुळेच थोडी का होईना कमकुवत पडेल त्या भीमरावची लढाई. काय वाटतं तुम्हाला? त्या व्यतिरिक्त आपले बाकीचे लोक त्या चाळीतल्या लोकांच्या घराकडे जात आहेत. जेवढे पण लोक बसले आहेत ना भीमराव सोबत संपावर, त्या सर्वांच्या घरातले सामान चोरी करत आहेत. लवकरच हे देखील बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्या भीमराव आणि त्याच्या माणसांच्या जवळ. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. माली सींचे 100 घड़ा, ऋतु आए फल होय. समधी चाळीत परत चला. वय, इथं थांबून समध्यांच्या अडचणी का वाढवायच्या? चाळीत चला परत. वय वय, चला समधी परत जाऊया. नाहीतर आमची नोकरी शिशुपाल खाऊन टाकेल. चला. आणि एक बातमी अजून आहे.
जे जे इथे बसले आहेत त्या सर्वांच्या घरामध्ये चोऱ्या होत आहेत. यामुळे जा, लवकर जाऊन आपापलं सामान वाचवा. जा जा. आता बघतोच की किती लोक राहतात त्या भीमरावच्या सोबत आणि कसा लढणार तो पुढची लढाई. अरे भाषा समजत नाहीये का? तुम्हा सर्वांच्या घरात चोऱ्या होत आहेत, चोऱ्या. लवकर जाऊन आपलं सामान वाचवा, नाहीतर काही नाही वाचणार. घेऊन जाऊ दे चोरी करून. तसं बी आमच्यासारख्या गरीब लोकांकडे आहेच तरी काय जे ते घेऊन जातील. पण आत्ता जे आपल्याकडे आहे त्याला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. वय तर वाचवत आहे ना आपला स्वाभिमान आणि आमचं अस्तित्व. भागीदारी भेटली तर वाचल आमची भावना बी, का समाजात आम्ही बी राहतो. त्यामुळे शिशुपालजी जावा आणि सांगा तुमच्या माणसासनी का करा चोऱ्या. आणि होय शिशुपालजी, एकदा का ह्यो मामला संपला मग ते चोरीचं सामान कुठं कुठं ऐकलं जातं ते समज माहित आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, तिथनं घेऊन बी येऊ. अरे पण आमच्या नोकऱ्या कशा परत आणणार तुम्ही? आणि आम्ही आमची नोकरी नाही सोडू शकत. त्याच्यावर आमचा संसार चालतोय आणि आमची नोकरी तेव्हाच वाचल तेव्हा तुम्ही समजे चाळीत परत परत याल. आम्ही हितनं कुठं जाणार नाही. आनंद तू तर बोललास आम्ही नाही जाणार, पण आमच्या नोकऱ्यांचं काय? अच्छा, जेव्हा मी बोलत होतो की माझी नोकरी वाचवा तेव्हा तर ऐकलं नाही. आता आलात आमच्याकडनं विनंती करायला. लय चांगलं झालं. जाऊ दे तुमच्या समद्यांच्या नोकऱ्या. ए जोगू, तू स्वतः तर उद्ध्वस्त झालाच आहेस, आता आमासनी बी उद्ध्वस्त करायला निघालास. तुम्हाला कोणाला बरबाद नाही करायचंय, पण जे लोक आपल्या सामानाची चोरी झाली आहे हे ऐकून पण इथून नाही गेले ते लोक तुमची नोकरी वाचवायला कसं काय जाणार? भीम समद्यांचं ऐकतो ना, तर आमचं बी ऐकल. काय भीमला पण हेच हवं आहे की आमच्या बी नोकऱ्या जाव्यात आणि आम्ही असंच बेरोजगार म्हणून फिरावं? लय निस्वार्थी म्हणून फिरतो ना, तर निस्वार्थी निर्णय दे. वाह जिजाबाई वाह. नोकरी करायच्या आधी आमासने विचारलं होतं का की मी नोकरी करत आहे? नाही ना? तर आता आम्हाला का विचारत आहेस तू? यासाठी, कारण तुमच्या समद्यांमुळेच आमच्या नोकऱ्या वाचू शकतात. आमासने नाही वाचवायच्या, त्यामुळे तू जाऊ शकतेस. आणि भीम, तू काय बोलत आहेस? जेव्हा पूर्ण जातीच्या हिताचा प्रश्न असेल तेव्हा स्वतःचा फायदा नुकसान नाही बघितलं पाहिजे. आणि तसंही तुम्ही जी नोकरी करत आहात ती चुकीची आहे. अशी घरात ठेवून दारू विकणे कोणत्याही सभ्य समाजात पाप समजलं जातं आणि तुम्ही देखील त्या पापात सहभागी आहात. आणि तसंही हितेश काका, जनार्दन काका, मनोहर काका आणि तुम्ही, मला वाटतं की तुम्ही ही नोकरी स्वीकारण्याच्या आधी खूप सुखाचे जीवन जगत होता आणि त्यामुळे तुम्हा सर्वांची नोकरी जाण्याने मला काहीच दुःख नाहीये. तर मग भीमराव, एक लढाई तुम्ही समधी लढत आहात तर एक लढाई आम्ही बी लढू. आम्ही घरला तवाच परत जाऊ जेव्हा आमची नोकरी सुरक्षित राहील. समजलं? हितेश भाऊ, जनार्दन, बसा. आणि मी अभि यांच्या संघ हाय.
अरे उठा, भीम कुठं दिसणं झालाय. भीम कुठं आहे? भीम. चला त्याला शोधूया. वय बाबा, चला चल. नाही दादा, शोधायची गरज नाही. मला माहिती ते कुठे गेले असतील. आपण इकडे झोपले आहोत, ते तिकडे फिरत फिरत त्या लोकांना भेटायला गेले असतील जे वेगवेगळ्या ठिकाणी बसले आहेत आणि आपल्या या खालच्या जातीच्या लढाईत सामील आहेत. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार, अपनी कलम से की है देश अर्चना, एक एक शब्द तेरा भीम गर्जना. साहिब योच तर फरक आहे भीम आणि बाकीच्यांमध्ये. अजून आपण इथे उठलो पण नाही आणि भीम तिकडे फिरून फिरून कित्येकासनी जागवायच गेलाय. नेता तर तोच असतो ना जो दुसऱ्या पण योद्ध्याचे मनोबल कमी होऊ देत नाही. भीमराव हे जाणतो, त्याला हे माहित आहे की त्याचे भेटणेच लोकांमध्ये शक्ती निर्माण करेल, त्यामुळेच तो गेला आहे. वय तर आम्ही बी बाजूला दुःखात पीडित लाचार बसलोच होतो की आमची बी परिस्थिती विचारू शकला असता. जिजाबाई, तू ना आपल्या हौशीमुळे दुःखी बनली आहेस, तर माझा पोरगा तुमच्यावर आपली येळ फुकट का घालवेल? मी जातो, समजांसाठी चहा घेऊन येतो. मी तिकडूनच आलोय. सर्वजण जसेच्या तसे संपावर बसलेत त्याच जागेवर. तसे फौजदार साहेब, आतापर्यंत वरून आदेश नाही आला ना? नाही, अजून तरी काही ऑर्डर नाही आली. साहेब, साहेब, मोठे साहेब ऑफिसमध्ये आलेत. त्या भीमरावच्या संपाबद्दल माहिती विचारण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. फौजदार साहेब, आम्ही सर्व सोबत येतो, भेटून साहेबांशी बोलूयात. चला चला. रामजी, आम्ही समद्याने तर चाय तर पिली, पण एक गोष्ट सांग, आम्ही इथं कवापर्यंत बसून राहायचं आणि इथं बसून काय मिळणार? मला तर काही समजण्या झाले. हितेश काका, सर्वात आधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण कुठे बसलोय. आपण ज्या जागेवर बसलो आहोत इथून आजूबाजूने सरकारी अधिकारी जातात. तर काल रात्री जाताना, आज ऑफिसला जाताना सर्वांनी आपल्याला पाहिलं असेल. जर सर्वांनी पाहिलं असेल तर सर्वांच्या मनात हा प्रश्न तयार झाला असेल की आपण का बसलोय. आणि जर प्रश्न तयार झाले असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधावंच लागेल. त्यामुळे आपण इथे बसलो आहोत. तुम्ही सर्व मूर्ख आहात. त्या भीमरावने त्याच जागेवर आंदोलन का केले तुम्ही कधी विचार केलात? जर त्या जागेवरून त्या भीमरावला हटवून जर वेगळे केले असते तर मुद्दाच संपला असता. तुम्ही असंच विचारणार आणि मी सांगेन मी काय करणार आहे. विचार करा, नाहीतर बघा पुढे काय होतंय. आत्ता जाऊन ती जागा रिकामी करतो. आता काय फायदा आहे? जास्त तर अधिकारी तिकडनंच जाणं येणं करतात आणि त्या लोकांनी मला सांगितलंय की मागण्यांना ऐकून रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि मग ते जे बोलतील तेच आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे छोट्या जातीचा असल्याने देखील छोट्या जातीच्या भीमच्या समोर मी प्रस्ताव घेऊन जाणार आहे. लाज वाटत आहे मला. इंग्रज सरकारला जेवढं म्या काम करताना बघितलं आहे त्या मानानं ते आता आपल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याला पाठवते भीम संघ बोलायला. सपान बघणं बंद करा. या
या भीम संघ बोलायला इंग्रज सरकारचे लोक आपला माणूस पाठवतील? एवढा बी मोठा नाही झालाय तुमचा यो भीम. आई, तिकडे बघा, भीमराव आंबेडकरांच्या उंचीचा अंदाजा होईल. भीमराव, लायकीपेक्षा जास्त मिळवण्याची अपेक्षा करतोस? साहेब काहीतरी विचारतायत, उत्तर दे. आधी हे तरी माहिती पडू द्या की प्रश्न कोण विचारणार आहे. एक सरकारी अधिकारी की स्पृश्य जातीचा एक माणूस? काय फरक पडतो? तुझ्या समोर जो उभा आहे तो मोठ्या जातीचा अधिकारीच आहे. अधिकाऱ्याला जात नसते. अधिकारी अधिकारीच असतो. आणि जे लोक आपल्या जातीची ओळख घेऊन फिरतात त्यांना मी अधिकारी नाही समजत. जेवढे विचारलं आहे तेवढेच उत्तर दे. आधी तुम्ही हे ठरवा की तुम्ही प्रश्न कोण होऊन विचारत आहात, मग मी उत्तर देईन. अधिकारी बनून विचारत आहे. काय पाहिजे? तुझ्या मागण्या सांग. मागण्या नाहीत, अधिकार. अधिकार ह्या गोष्टींचा की जेव्हा या समाजात आमच्या जातीसाठी निर्णय घेतले जातील तेव्हा त्या निर्णयात आमची पण भागीदारी असावी. आणि आमचा हा अधिकार आम्हाला लिखित स्वरूपात मिळावा त्या लोकांकडून ज्यांचा प्रभाव शासन प्रणालीवर निर्णायक असेल. ठीक आहे, तुम्ही लोक जा. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो आणि आश्वासन देतो की तुमच्या मागण्या पूर्ण होतील. आश्वासन नकोय आम्हाला साहेब, निर्णय पाहिजे. अधिकार हवाय. ज्या कायद्याचा नेहमी तू आदर करतोस त्या कायद्यावर विश्वास नाहीये? कायद्याचा तर मी आजही आदरच करतो, पण एक व्यक्ती कधी कायदा नसतो. त्यामुळे तुम्ही कायदा नाही आहात. आणि तुमच्यावर विश्वास नाहीये कारण तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा स्पृश्य जातीचा व्यक्ती बनून आला होता. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला आमचा अधिकार नाही मिळत, निर्णय नाही मिळत, तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार. साधारण आहेस. बोलणं एवढं मोठं नको करूस की प्रशासन तुझा आवाज ऐकायचा सोडून तुला मुका बनवण्याचा निर्णय घेतील. आपल्या अधिकारांसाठी बोलणारा व्यक्ती कधी साधारण नसतो साहेब. आणि जर मी एवढाच साधारण असतो तर तुमच्यासारखे मोठे अधिकारी इथे माझ्यासोबत बोलायला का आले असते. आणि उरला प्रश्न मुका बनवण्याचा, तर जीभ छाटून बोलणं बंद केलं जाऊ शकतं, पण आवाज आत्म्यातून येतो आणि हक्काची मागणी हृदयातून. आणि आज आमचा आवाज हृदयातून येतोय. त्याचा गोंगाट कोणतेही सरकार बंद नाही करू शकत.